गावठी कॉमेडी स्टेटस, जोक्स विनोद. तुमच्या मित्राचं कायम ऐकत जा, कारण त्यांच्या घरात कोणीच त्याचं ऐकत नाही. दिवसभर तुम्ही किती पण हिंडा, सगळ्यात हॉट मुलगी तर तेव्हाच दिसणार जेव्हा तुमचे घरचे सोबत असतील. खूप नशीबवान असतात ते मुलं, त्यांच्या गर्लफ्रेंड यांच्यासाठी हाताच्या नसा कापून घेतात. आणि एक आमची भवानी आहे, जी आमचं नख सुद्धा कापणार नाही. तुम्ही किती पण चांगले दिसा, किती पण चांगले कपडे घाला, पण मुली तर त्यांनाच पटणार जे पायनॅपल सारखे हेअरस्टाईल आणि बोकडासारखी दाढी घेऊन हिंडतात. जेव्हा विमानाचे टायरासारखे दोन्ही पाय हळूहळू बाहेर निघतील, तेव्हा समजून घ्या की ॲक्टिवावाली मुलगी ब्रेक मारणार आहे. मला एक किस उधार मिळेल. मी शपथ खातो लवकरच परत करेल. काही लोकांना स्नॅपचॅट फिल्टर वापरायची जरूरत नसते, कारण त्यांचा चेहरा पहिल्याच कुत्र्यासारखा असतो. डिअर गर्ल, तू किती पण मेकअप कर, आजकालची पोरं एका नजरात सांगू शकतात की तुला आंटी बोलायचं की दीदी. काही मुली तर एवढ्या सुंदर असतात की मनातल्या मनात स्वतःच रिजेक्ट करून टाकतो. कोणी किती पण स्टायलिश होण्याचा देखावा करा, पण घरी जेव्हा तो आंबा चोकून खातो ना, तेव्हा तो आदिवासींपेक्षा कमी नाही वाटत. पती, तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही, सिगारेट पिल्यावर काही बोलत नाही, काय झालं? बायको, नाही, काल LIC वाला सगळा फायदे सांगून गेलाय. असं सांगतात की प्रेमामध्ये भूक तहान लागत नाही, तर हे जोडपे KFC आणि मॅकडोनल्डमध्ये काय नाचायला जातात का? आपण अशा काळात जगतोय जिथं लोक उभ्या उभ्याने 10 मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक एक तासाचे 5 इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा नोकरी देत नाहीत. जो दोस्त सारखा बोलत असायचा आयुष्यभर साथ नाही सोडणार. ट्रॅफिक पोलिसला बघताच मला रस्त्यात सोडून गेला. शिव्या देऊन आजकाल एवढी भांडण होत नाहीत जेवढे लास्ट सीन बघून होतात. पहिले वेळचं फळ गोड असायचं, पण आता त्या गोड फळाचं लग्न दुसरीकडे झालंय. मी तर फक्त मन लावलं होतं, ती तर चुना लावून गेली राव. मी जर गोलगप्पा असतो तर कमीत कमी मला बघून मुलींच्या तोंडात पाणी तरी आलं असतं. प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे आईच्या चपल्यांचा हात असतो. मी तर विचार करण्याचं सोडून दिलंय, कारण विद्या बालम बोलते की जहा सोच वहा सोच चले. तिने विचारलं, काय आवडतं तुला? मी किती वेळ तिच्या मैत्रिणीकडे बघत होतो. प्रेम करणाऱ्यांचा अर्ध आयुष्य तर एकमेकांना ब्लॉक आणि अनब्लॉक करण्यातच निघून जातं. ज्या वेळेस आपल्याला कोणीही साथ देत नसतो, तेव्हा फक्त आपला मोबाईल साथ देतो. जर पैसे झाडावर उगवले असते तर मुली माकडासोबत पण फिक्स झाल्या असत्या. मुलगी ब्रेक मारणार आहे. आयुष्यात सगळ्यात आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आई सांगते, डोकं तर खूप आहे हो त्याला, फक्त अभ्यास करत नाही. ब्रेकवाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागिनीसारखी असते, घायाळ असते पण विष पूर्ण असतो. पहिले लोक बाल्कनीमध्ये येण्याची वाट पाहत असायचे, आता ऑनलाईन येण्याची वाट बघतात. रिश्ता वही सोच नाही. सगळं बंद केलं तरी चालेल, फक्त ब्युटी पार्लर चालू ठेवा, नाहीतर परिस्थिती अजून भयानक होईल. एक फुल प्लेटपेक्षा 2 हाफ प्लेटमध्ये जास्त येतंय, हे फक्त भारतीयांना माहीत आहे. तू सोडून गेली म्हणून मी रडलो, तू लग्न केलं म्हणून मी खचलो, पण पण तुझ्या भोपळ्यासारखा नवरा बघून मी लय हसलो. मेसेज पाहून गाल्यातल्या गाल्यात हसणं ही पहिली पायरी आहे. हसत्या खेळत्या जीवनाचं वाटोळं करून घ्यायची. लव्ह मॅरेज करण्याचा एक फायदा असा पण असतो, मिक्स लग्नाच्या पहिल्या रात्री लाजण्यात वेळ जात नाही. ज्या मुलांमध्ये प्रपोज करण्याची हिंमत नसते, ती मुलं धूळ बसलेल्या गाडीच्या काचेवर दिल बनवून त्या दोघांची नावे लिहून खुश होतात. स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर
मेकॅनिकल म्हणाला, ताई ब्रेक ठीक आहे, सँडेल नवीन घ्या. ते घासले आहेत, त्याच्यामुळे गाडी थांबत नाही तुमची. महागाचे बूट चप्पल घेणं काही मोठी गोष्ट नाही. मोठी गोष्ट तर ही असते की मित्रांना पटवून देणं, अरे खरंच महागाचे आहेत रे ते. आजकाल 10-12 वर्षांच्या मुलाकडे पण खतरनाक गर्लफ्रेंड असते. कळत नाही ते ब्रेकअप झालं पित काय असतील, दूध रसना की लिंबू. प्रत्येक दिवस सुखाने घालवायचा असेल तर थोडे फार निर्लज्ज व्हा. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ह्या उन्हाळ्यात प्रेमाने सोबत गोळा खाणारी कुणीतरी भेटली पाहिजे. हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे कधी कुठाने कसा फुटेल याचा नेम नाही. प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला चांगला नवरा मिळावा. आता तुम्हीच सांगा, मी तर कोणाकोणाच्या आईचं स्वप्न पूर्ण करू. मी विचार करतोय की दुसरी जी पटवून, कारण पहिली तर काय भेटेना झालीये. आई मला रामायण दाखवून बोलायची, याच्यातील काहीतरी बनवून दाखव. मग मी कुंभकर्ण झालो. चांगल्या मुलांना प्रपोजल नाही, डायरेक्ट लग्नाची मागणी येतात. तर असं म्हणून मी आज माझ्या मनाची समजूत काढली. मुलांना दारू आणि मुलींच्या तोंडावर मेकअप जेवढा चढतो ना, तेवढा तोंडातून फक्त इंग्लिशच निघते. आपण आपल्या भविष्याचा खोलवर विचार फक्त मोबाईल चार्जिंग लावलेला असेपर्यंतच करतो. पायाखालची जमीन सरकते जेव्हा कुणी म्हणतं, मला तुझ्याबद्दल एक गोष्ट समजली आहे. टॅलेंटेड खूप जास्त टॅलेंटेड मग येतात बनियान आणि चड्डी या जोडीमध्ये अख्खा उन्हाळा काढणारे. आजकालची पोरं गाणी म्हणत आहे, बनजा तू मेरी राणी, तुझी महल दिलाऊंगा, आणि तू स्वतःच्या घरचं काम घरकुल आवास योजना अंतर्गत चालू आहे. आजचे ज्ञान त्या मित्राच्या मैत्रीवर कधीही शंका घेऊ नये, जे आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सुद्धा शिव्या देऊन शिकवतो. इतिहास साक्ष आहे की नवरी नवर देवासोबत जेवायला बसलेले लोक अगोदर पण एकदा जेवलेले असतात. विचार केला, मित्रमैत्रिणीवर पुस्तक लिहावे पण प्रत्येक ओळीत शिव्या लिहीन बरोबर नाही वाटत. विचार करा, सफरचंदना चंदन ऐवजी झाडं पडले असते तर न्यूटन तिथेच गचकला असता. प्रेम नव्हतं तर सांगायचं ना. फिक्स कामवाली मावशी म्हणून माझा नंबर सेव्ह करायचं काय गरज होती. उन्हाळा चालू झालाय आता, कोंबड्या खाणारे म्हणतील चिमण्यांना पाणी ठेवा. आजीचा मोबाईल सायलेंट झाला होता, तो फक्त काढून दिला. आता आजी सगळ्या गावात सांगत आहे की माझा नातू मोबाईल रिपेअरिंग करतो. जगातील कोणतीही तराजूमध्ये न मोजता येणारी गोष्ट म्हणजे शिवी.